त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खंबाळे ग्रामपंचायती विरोधात करण्यात येत असलेल्या आरोपांवर सरपंच सरला भोईर आणि उपसरपंच ॲडव्होकेट ज्ञानेश्वर मोरे यांनी जोरदार पलटवार करत सर्व आरोप फेटाळून लावलेत. ग्रामपंचायतीच्या विकास कामांवर हेतुपुरस्सर राजकारण केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी ग्रामस्थांसमोर वस्तुस्थिती मांडली. अमरधाम परिसरातील पाणी पुरवठ्याबाबत निर्माण करण्यात आलेल्या शंका निराधार असल्याचं स्पष्ट करत गावात नियमित पाणी पुरवठा सुरू आहे. काही तांत्रिक कारणांमुळे तात्पुरती अडचण निर्माण झाली होती, मात्र त्या काळातही टँकरद्वारे पाणी देऊन नागरिकांची गैरसोय टाळली, असे सरपंच भोईर यांनी सांगितले. तलाव रस्त्याच्या कामाबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं नमूद करत हा प्रकल्प ठेकेदारांमार्फत पूर्ण करण्यात आला असून ग्रामपंचायतीने फक्त श्रमदानातून सहकार्य केले आहे. ग्रामपंचायतीवर अनाठायी आरोप करणे योग्य नाही, असे उपसरपंच मोरे यांनी स्पष्ट केले. भूमिगत गटार योजनेवरही ग्रामपंचायतीने आपली भूमिका स्पष्ट केली. गावातील गटार योजना व्यवस्थित सुरू असून कुठलीही मोठी अडचण नाही. काही जण मुद्दाम चुकीचा समज निर्माण करत आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान गावातील शैक्षणिक आणि सामाजिक विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेत डिजिटल शिक्षण व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामेही नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीनं सुरू असल्याचा दावा ग्रामपंचायतीने केलाय. सरपंच सरला भोईर आणि उपसरपंच ॲडव्होकेट ज्ञानेश्वर मोरे हे दोघेही गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असून ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असतात. तसेच समाजकार्यातही ते नेहमी अग्रेसर असतात. सर्वांच्या सुखदुःखात ते सहभागी होत असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासाला गती मिळाल्याचे ग्रामस्थांकडूनही सांगितले जात आहे. ग्रामपंचायतीने शेवटी स्पष्ट केले की गावाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. अफवा आणि अपप्रचाराला बळी न पडता नागरिकांनी सत्य परिस्थिती जाणून घ्यावी. काल काही स्थानिक न्यूज चॅनलने आमच्या ग्रामपंचायतचा सदस्य कैलास मोरे याने दिलेली प्रतिक्रिया बातमी दाखवली. त्याच्यामध्ये ही आमच्या स्मशानभूमीवरची ही पाण्याची टाकी आहे. या टाकीचा व्हिडिओ दाखवला आणि असं दाखवलं की या पाण्याच्या टाकीला आज रोजी पाणी नाही आहे आणि ही जेव्हापासून ही टाकी तयार केली तेव्हापासून इथे पाण्याची व्यवस्थाच नाही आहे, अशी चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. या टाकीला साधारण 1.5 ते 2 वर्ष काम करून झालेलं आहे. तेव्हापासून जेव्हा कधी ग्रामपंचायतीमध्ये अंत्यविधी होतो त्यावेळेस पाण्याची व्यवस्था याच टाकीतून होते. परंतु सध्या नाशिक त्र्यंबकेश्वर हायवेचं कामकाज चालू असल्यामुळे आणि आमचे हे पाईपलाईनचं पाणी हे तलावून येत असल्यामुळे आपण हे बघू शकता की इथं रोड रोलर चालू आहे, इथे JCBचं पण काम चालू आहे. तर त्यामुळे ती मोरी खोदलेली जी विहीर, ज्या विहिरीला आम्ही कुठल्याही प्रकारचे आडवे बोर मारले नाही, ती विहीर दाखवली आणि त्याच्यात ते बोर फेल गेले अशी चुकीची माहिती तिथं देण्यात आली. परंतु ज्या ग्रामपंचायत सदस्याने ही चुकीची माहिती दिली त्याला संपूर्ण गावाबद्दल पूर्ण माहिती नाही, त्याला त्याबाबत ज्ञान नाही. ज्या विहिरीला आपण आडवे बोर केले त्याला व्यवस्थित पाणी लागलेलं आहे, परंतु चुकीची माहिती देऊन एकतर त्याला पूर्ण माहिती नसावी, एकतर त्याचं अज्ञान असावं, नाहीतर एक प्रसिद्धी माध्यमांची दिशाभूल करण्यासाठी त्याने ती माहिती दिलेली असावी. आता तुम्ही बघू शकता इथे की या विहिरीला जिथं जिथं आडवे बोर केलेले होते त्या विहिरीतून पाणी आपल्याला पडताना दिसतंय. त्यामुळे कोण म्हणतं की बोरला पाणी लागलं नाही, बोर फेल गेल्या, याबाबत ज्या माणसांना माहिती नाही त्यांनी ही चुकीची माहिती दिलेली आहे. आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ज्यावेळेस इथं काम चालू होतं त्यावेळेस आम्ही देखील जर आपल्या गावाचा तलाव जर एखादा बिल्डर डेव्हलप करतोय तर आपलं देखील नैतिक जबाबदारी आहे की तिथे आपला देखील खारीचा वाटा असला पाहिजे. आणि या भूमिकेतून गावातील काही महिला असतील, आम्ही ग्रामपंचायतीचे सर्व सरपंचताई असतील, ग्रामपंचायतचे अधिकारी असतील आणि इतर सदस्य असतील, या सर्वांनी इथे येऊन अनेकदा श्रमदान देखील केलेलं आहे. परंतु हा रस्ता आम्ही केला आहे अशी आमची भूमिका नाही. हा जरी बिल्डरने डेव्हलप केला असला तर परंतु एखाद्या विकासामध्ये खारीचा वाटा असला पाहिजे या भूमिकेतून आम्ही इथे श्रमदान केलेलं आहे आणि आमच्या समृद्ध पंचायत राज या अभियानामध्ये आमचा सहभाग नोंदवला आहे. गावामध्ये प्रत्यक्ष फील्डवर येऊन काम करावं लागतं. कोणत्या गटारीला कोणत्या घराचं कनेक्शन आहे हे आपण गाडीत फिरून आजूबा वगैरे असं बोलून समजत नाही. आता ही जी गटर बघताय की त्याच्यावर सांगितलं की याला एकही घराचं सांडपाणी अटॅच नाही, पण आपण बघू शकता की हे जे समोरचे जे घर आहे या घरांची सांडपाण्याची जी व्यवस्था आहे त्याला या गटरीशिवाय पर्याय नाही. आणि डापा उघडून त्याचं चेंबर उघडून दाखवलं की याच्यात पाणी नाही. आपण बघू शकता म्हणे एवढा उन्हाचा जोर आहे. आज तर आपण दुपारी पण आलेलो आहे,
त्याही दिवशी त्यांनी दुपारी व्हिडिओ काढलेला आहे। एवढ्या या गटारीमध्ये पाणी जरी असलं तरी उन्हाच्या याच्यामुळे ते पाणी जिरून जाते आणि ते कोरडं होऊन जाते। आणि या ग्रामपंचायतीच्या या गटारला हे शेजारचे जे 4-5 घरं आहे आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेऊ की या गटारला खरंच जोडलेलं आहे की नाही। ज्या भूमिगत गटारीला काही लोकांनी सदस्यांनी सांगितलं का तो आजूबा आहे, आपण बघा एका ज्या गटारीला कनेक्शन दिलेलं आहे त्या सांडपाण्याच्या पाईपमधून आपण पाणी सोडलेलं आहे आणि आपण बघू शकता की या गटारीच्या चेंबरमधून हे पाणी येताना दिसतंय। जगन्नाथ मोरे, झुंडराम नामदेव मोरे, परत आमचे हे म्हणजे शांताराम नारायण मोरे, परत बरेच 5-6 घरांचे पाणी जोड। आता ही जी भूमिगत गटार आहे आपण बघू शकता ही ग्रामपंचायत निधीतून ग्रामपंचायत स्वतः हे काम करते आणि ग्रामपंचायतीला असे 2-2, 3-3 लाख रुपयाचे कामं करायचा पूर्ण अधिकार आहे। आपण या चेंबरची क्वालिटी बघावी, त्याच्यामध्ये सांडपाण्यासाठीची व्यवस्था केलेली आहे, पाईप वगैरे लावलेले आहे, सगळे चेंबर्स तयार केलेले आहे आणि हे आपण हे जुने इथले पाईप बघू शकता। हे इथे ही जुनी भूमिगत गटार होती परंतु त्याच्यामध्ये माती वगैरे जाऊन ते सगळे चॉकअप झाले असल्यामुळे त्याच्यातून पाणी पास होत नव्हतं। त्यामुळे लोकांची मागणी होती की इथे मोठे पाईप लावून मोठी गटार तयार करा जेणेकरून सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही। लोकांच्या नागरिकांच्या मागणीचा विचार करून आम्ही या गटारीचं काम सुरू केलं आणि असं सांगितलं की हे काम निकृष्ट दर्जाचं आहे, याचे चेंबर्स रस्त्यापासून वरती आलेले आहे आणि या ज्या पाण्याच्या लाईन्स आहे या पाण्याच्या लाईन पिण्याच्या पाण्याच्या लाईन आणि ड्रेनेज एकाच लाईनीत असल्यामुळे भविष्यात पिण्याचे पाणी आणि सांडपाणी मिक्स होईल। आपण हे बघू शकता की ही जी गटार पूर्वीची होती हे जे पाईप याच ठिकाणची पाईप आहे आणि त्याच ठिकाणी आपण नवीन गटार करतोय, त्यामुळं पिण्याच्या पाण्यात मिक्स होईल वगैरे असा काही प्रश्न नाही। जर व्हायचे असले तर यापूर्वी पण झाले असते। या आपण बघू शकता इथे पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स आहे आणि जुनी देखील गटार इथंच होती। मग जर मागची गटार असताना जर पिण्याचं पाणी मिक्स झालं नाही तर आता यावेळेस का होईल? काही नाही, दुसरं कोणतंही कारण नाही। कामात अडथळे आणायचे आणि पैसे उकळायचे एवढ्या गोष्टीसाठी याचा सगळा उपयोग केला आहे आणि याच्या अशा खोट्या बातम्या दिलेल्या आहे। आपण बघू शकता की या भूमिगत गटारचं चेंबरचं कामकाज आहे हे थांबलेलं आहे। आपल्या ग्रामपंचायतचा सदस्य कैलास मोरे यांनी त्या दिवशी इथं कामकाज करणारे जे मजूर होते त्या सगळ्यांना इथं कामावरून हाकलून दिलेलं आहे आणि काम बंद पाडलेलं आहे आणि त्यावर स्वतः काम बंद पाडलं आणि असे व्हिडिओ बनवले, अशी माहिती दिली की हे पाणी साचलेलं आहे, या ड्रेनेजमध्ये पाणी येत नाही। मला सांगा इथे जर आपण ड्रेनेज बांधलं आणि हे पाणी जर आउटलेटला जॉईन केलं तर इथं पाणी सांडायचा प्रश्नच निर्माण होणार नाही। जर इथं अजून पाणीच जोडलेलं नाही तर हे पाणी पास कसं होणार? आणि एकदा की लाईनचं भूमिगत गटारचं काम पूर्ण झाल्यानंतर एक थेंब सुद्धा सांडपाणी इथे शिल्लक दिसणार नाही, म्हणजे कामं स्वतः बंद करायची, त्यामुळे हे सांडपाणी इथे साचणार। तुमच्या चुकीमुळे गावातल्या लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल आणि या कामामुळे या इथे चेंबर्स बांधलेले तुम्ही याला अडचणी केल्यात, हे कामं बेकायदेशीरपणे थांबवले। तसं वास्तविक पाहता ग्रामपंचायतीचं काम हे शासकीय काम आहे, या कामामध्ये कोणी अडथळा करायची आवश्यकता नाही, त्या कामामध्ये अडथळा आणायचा कोणाला कुठलाही अधिकार नाही। जर तुम्हाला कामाच्या गुणवत्तेबाबत जर तुमचे काही प्रश्न असेल तर त्याला स्वतंत्र यंत्रणा आहे, त्याची इंजिनियर आहे, डेप्युटी इंजिनियर आहे, तुम्ही त्यांच्याकडे तशी तक्रार करू शकता आणि कामाची चौकशी देखील करू शकता। परंतु प्रत्यक्ष जागेवर येऊन काम बंद करायचं आणि त्या कॉन्ट्रॅक्टर असेल, इथे तर ग्रामपंचायत स्वतः काम करते, तिथले मजूर असेल, यंत्रणा असेल, त्यांच्याकडून पैशाची मागणी करायची, म्हणजे स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी। जर कोणी माझ्या गावचा विकास बंद करत असेल तर आम्ही ग्रामपंचायतीला बिलकुल थारा देणार नाही। हा जो घनकचऱ्याचा प्रकल्प इथे आपल्याला दिसतोय, महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये बऱ्याच गावांमध्ये हा प्रकल्प उभारलेला आहे आणि शासनाच्या स्वच्छ भारत मिशन म्हणजे SBM या अंतर्गत हा प्रकल्प प्रत्येक गावामध्ये छोट्या स्वरूपात का होईना सुरू केलेला आहे। आमच्याही गावात आम्ही त्याचं बांधकाम केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण बघू शकता का काचा असतील, प्लास्टिक असेल, कपडा असेल, असं कचऱ्याचं विलगीकरण करायचं आणि इथे जे दिसतंय याच्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा असा वेगळा करायचा आणि त्यापासून खत निर्मिती करायची, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे। परंतु हे काम संपून काहीच दिवस झालेले आणि त्याच्यामध्ये खत निर्मिती करणे, गांडूळ खत तयार करणे, यासाठी आराखड्यामध्ये काय तरतुदी आहे ग्रामपंचायतीच्या, त्यामध्ये काही माणसं नेमावी लागणार आहे, ग्रामपंचायतीचं बजेट काय आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून थोड्या दिवसात आम्ही हा प्रोजेक्ट कार्यान्वित करणार आहोत। तसंच या प्रोजेक्टसाठी या घनकचरा व्यवस्थापनाला एक तारेचं कंपाऊंड देखील करणं गरजेचं आहे, त्याचंही काम आमचं अजून बाकी आहे, जेणेकरून हा हवेने वादळाने हा जो कचरा उडतो तो उडणार नाही याची देखील काळजी करायची आहे। म्हणजे हे जे कामाचं जसं दाखवलं की ते प्रकल्प उभारणी केली
परंतु काम सुरू नाहीये. वर्ष झालं, 6 महिने झाले असं सांगण्यात आलं, परंतु अशी परिस्थिती नाहीये. आणि या प्रकल्पाचं कामकाज असतील, यांची बिलं असतील, या निधीचं असेल, या म्हणजे नुकत्याच काही दिवसापूर्वी या गोष्टी पूर्णत्वास आलेल्या आहे. आणि आम्ही जेव्हा या फेन्सिंग वगैरे इथे केलं जाईल त्याच वेळेस याचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर देखील करणार आहोत. काहीतरी विरोधक म्हणून चुकीच्या गोष्टी लोकांसमोर मांडायच्या आणि प्रसार माध्यमांचा चुकीचा वापर करून घ्यायचा आणि त्याच्यात स्वतःचा काहीतरी स्वार्थ साधायचा, या उद्देशातून या अशा चुकीच्या बातम्या देण्यात आलेल्या आहे. थोडस चुकीच्या पद्धतीने प्रसार माध्यमांना माहिती दिली गेली की ही जी समोर दिसते ही कचरे वस्ती आहे आणि या कचरे वस्तीला ग्रामपंचायतच्या निधीतून पाईपलाईन केली गेली. मात्र वर्ष होऊन गेलं आणि त्याला पाणीच नाहीये किंवा पाईपलाईनची जे पाईप आहे ते वरचेवर टाकण्यात आले. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ही जी कचरे वस्ती आहे या कचरे वस्तीला साधारण 20 ते 25 वर्षापासून त्या कचरे वस्तीच्या ग्रामस्थांची मागणी होती की आम्हाला पाण्याची व्यवस्था करा म्हणून. परंतु आमच्या कार्यकाळामध्ये आम्ही ग्रामपंचायतच्या निधीतून पाईपलाईनची तिथे व्यवस्था केलेली आहे. परंतु गावातला पाण्याचा जो साठा आहे आज रोजीचा, त्याचा विचार करून आज रोजी आम्ही कचरे वस्तीला ताबडतोब पाणी देऊ शकत नाही. परंतु हे पाईपलाईन करायचा उद्देश असा की जलजीवनच्या पाण्याच्या टाकीचं काम सुरू आहे आणि या टाकीचं कामकाज म्हणजे त्याही वेळेस आम्ही कॉन्ट्रॅक्टरशी बोललो होतो, तो म्हणे थोड्याच दिवसात आम्ही काम सुरू करतो. मग तर त्या पाण्याच्या टाकीचं काम ज्या क्षणी पूर्ण होईल त्या क्षणी ही पाईपलाईन कचरे वस्तीला जोडायची, म्हणजे त्यांचा देखील 20-25 वर्षापूर्वीचा पासूनचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो सुद्धा निकाली निघेल. परंतु जलजीवनचे कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांच्या संघटना असतील, त्यांनी देखील त्याच वेळेस आंदोलन केले की आम्हाला जलजीवनसाठी निधीची उपलब्धता होत नाहीये. अनेक अडचणी त्यांनी बोलून दाखवल्या. त्यामुळे ते काम तिथं रखडले. त्यामुळे आम्ही कचरे वस्तीला पाणी द्यायलाच आम्हाला विलंब झालाय. परंतु आता आम्ही ठेकेदारांशी बोललोय, अधिकाऱ्यांशी बोललोय की लागलीच जेव्हा काम इथे पूर्ण होईल, आता आपल्याला दिसतंय पाण्याची टाकी तर तयार झालेली आहे, परंतु काही छोट्या मोठ्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टरच्या बाकी असतील त्यांनी पूर्ण केल्या की आम्ही ताबडतोब तिथे कचरा व्यवस्थेला पाण्याची देखील व्यवस्था करणार आहोत. आणि जे दाखवलं गेलं की तो पाईप फुटलेला आहे, ही जी जागा दिसते ही ग्रामपंचायतच्या मालकीची जागा आहे आणि ही पाईपलाईन केल्यानंतर आम्ही महिंद्रासाठी ही जागा साधारण 1-2 महिन्यासाठी त्यांना भाडेतत्वावर दिली होती आणि त्याच्यातून ग्रामपंचायतला चांगला फायदा देखील झाला आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी इथं गाड्या पार्किंग वगैरे केल्या त्यावेळेस काही प्रमाणात लेवल केली होती आणि ती लेवल करताना त्यांच्याकडनं एखादा पाईप फुटला असेल, परंतु नुसता जो एक फुटलेला पाईप आहे तो मीडियाला दाखवायचा आणि सांगायचं सगळे पाईप वरती आहे. परंतु ही जवळपास अर्धा किलोमीटरची पाईपलाईन आहे. या पूर्ण जी चांगली पाईपलाईन झाली ती कुठे दाखवली नाही, परंतु एक पाईपलाईन जर त्या महिंद्रावाल्यांनी जी लेवल केली त्याच्यामध्ये फुटला तो दाखवायचा आणि काहीतरी दिशाभूल करायची आणि स्वतःचा काहीतरी अशा बदनाम्या करून स्वार्थ साधायचा, या हेतूतून या बातम्या दिल्या गेलेल्या आहे. आता आपण जो हा रस्ता बघतोय हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. हा गणेश कॉलनीसाठी मागच्या वर्षी झालेला रस्ता आहे. या रस्त्याचा ठेकेदार राकेश मुंडावरे आणि ज्या ग्रामपंचायत सदस्याने चुकीचे आरोप ग्रामपंचायतीवर केले तर कैलास मोरे, या दोघांनी मिळून हा रस्ता केलेला आहे. 1 वर्षापूर्वी केलेला कॉन्क्रीटचा रोड आज आपण त्याची परिस्थिती बघू शकता. हे सिमेंट निघालेले सगळी खडीवरती आलेली आहे. परंतु हा रस्ता त्याने स्वतः केलेला आहे, कशा चुकीच्या मार्गाने केला असेल किंवा काय असेल, यामुळे या रस्त्याचा त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या बातमीमध्ये काही संदर्भ देण्यात आला नाही. समोर जे पेवर ब्लॉक लावलेले याच्याबद्दल सांगितलं की 20,000चे 30,000चे असे मोगम काहीतरी आरोप केले गेले. परंतु आपण संबंधित यंत्रणेकडे चौकशी करावी, त्याची इस्टिमेट बघावे की इस्टिमेट मध्ये किती ब्रास पेवर ब्लॉकचं इस्टिमेट आहे आणि इथं ऍक्च्युअल बसवलेले किती आहे याची खातरजमा करावी. ग्रामपंचायतवर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले की इथे नातेवाईकांना कामं दिली जातात. व्यक्तिशः माझा शालक सूरज चव्हाण याला मी माझ्या फायद्यासाठी काम देतो, अशा आशयाचे बिनबुडाचे तथ्यहीन आरोप केले जातात. वास्तविक आरोप करणाऱ्या सदस्याला ग्रामपंचायतची काम देण्याची, काम वाटपाची पद्धत याबाबत कुठलंही ज्ञान नाही. जर ग्रामपंचायतला एखादं काम द्यायचं असेल तर त्याची निविदा ऑनलाईन प्रसिद्ध केली जाते किंवा ऑफलाईन प्रसिद्ध केली जाते, त्याबाबतचे संपूर्ण अधिकार ग्रामपंचायतला आहे. आणि मग जे संबंधित ठेकेदार असतील, जे कामाला इच्छुक असतील त्यांच्याकडनं निविदा मागवल्या जातात. मग आपल्या परिसरातील असतील, मैरवणी असेल, अंबड असेल, वासई असेल, बेलगाव ढगा असतील, वाडोली असतील, या परिसरातले जे सुशिक्षित मुलं, इंजिनियर झालेले, जे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांचा जो व्यवसाय, ही जवळपासची मुलं आपल्या परिसरामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं काम मिळतंय आणि तिथे आपण चांगल्या प्रकारे काम करू शकू अशा पद्धतीने तिथे त्या निविदा भरतात. आणि मग त्याचं सरपंच असतील, ग्रामपंचायत अधिकारी असतील यांच्या समितीमध्ये
त्या निविदा ओपन केल्या जातात आणि गुणवत्ता बघून ज्यांची कोणी बिलो भरलंय का तांत्रिक बाबी बघून त्याला ते कामाचं वाटप त्याला केलं जातं. ब्लॅकमेलिंग म्हणून काहीतरी माझा फायदा होईल या आशेने काहीतरी खोटाडे आरोप करायचे असे आरोप केलेले. वास्तविक जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिल्यानंतर त्या कामाची पाहणी संबंधित इंजिनियर असतील, डेप्युटी इंजिनियर असतील, हे पाहणी करतात आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं मूल्यांकन होतं, त्याची MB रेकॉर्ड केली जाते. खरंच इस्टिमेटमध्ये जेवढं काम नमूद आहे तसं काम आहे की नाही त्याची खातरजमा केली जाते आणि मग त्याची मूल्यांकन वहीमध्ये नोंद केल्यानंतर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जातात. ही साधारण ग्रामपंचायतीच्या कामाची पद्धत असते. ग्रामपंचायतीचे कामं हे छोटे 2-2, 4-4 लाख रुपये निधीचे कामं असतात आणि आकडे ऐकताना मोठे वाटतात, परंतु त्यामध्ये GST असेल, रॉयल्टी असेल, अनेक कपाती केल्या जातात. म्हणजे जर एखाद्या लाख रुपयाचं काम जर असेल तर त्याच्यामध्ये साधारण 20-22% 10-15% कपाती केल्या जातात. परंतु आकडे मोठे असतात, मग त्याचाच गैरवापर करायचा. हे एवढ्या लाखाचं काम होतं, ते तेवढ्या लाखाचं काम होतं. परंतु आजपर्यंत आमच्या ज्या वेळी ग्रामपंचायतने निविदा मागवल्या आणि यांनी विरोधकांनी आरोप केले की नातेवाईकांच्या फायद्यासाठी कामं देतात, परंतु ज्या निविदांमार्फत सूरज चव्हाणला काम केलं गेलं त्या निविदांमध्ये जे बाकीचे जे स्पर्धेतले कॉन्ट्रॅक्टर होते त्यांची कोणाची आजपर्यंत एक देखील तक्रार नाही की आम्हाला डावलून त्याला काम दिलेलं आहे, अशी कोणती तक्रार नाही. आणि गेल्या 3 ते 3.5 वर्षामध्ये ही जी कामं झाली, आता जी कामांबद्दल आमच्यावर आरोप केले गेले आपणही बघितली, ही कामं होऊन साधारण 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालाय. तुम्हाला जर भ्रष्टाचाराबाबत किंवा काही शंका होती तर तुम्ही संबंधित यंत्रणेकडे तसे अर्ज केले का की इथे असा भ्रष्टाचार होतो, किंवा काम चालू असताना तुम्ही झोपले होते का? आता तुम्हाला जाग आली आणि आता सांगायला लागले की CO साहेब याच्यावर कारवाई करा, यांची चौकशी करा. नक्कीच CO साहेब असतील, संबंधित यंत्रणा असेल, जी कामं झाली असेल, विरोधकांनी मागणी केली असेल, प्रत्येक कामाची चौकशी करावी. त्या कामामध्ये कुठे ग्रामपंचायत म्हणून आमची चूक असेल तर ती देखील दाखवावी. 3 ते 3.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ग्रामपंचायतीच्या विरोधात एक साधी कोणत्याही प्रकारची तक्रार देखील आमच्या ग्रामपंचायतीच्या कामासंदर्भात नाहीये. खंबाळे गाव हे त्र्यंबक तालुक्यातील असेल, नाशिक जिल्ह्यामधील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज या अभियानातील स्पर्धेतील गाव आहे. या अभियानामध्ये आम्ही ग्रामपंचायतीने आमच्या गावाने सहभाग केलेला आहे. परंतु आरोप करणाऱ्या सदस्यांना हे अभियान म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत, अभियानामध्ये काय काय कामाचे मोजमाप केलं जातं याबद्दल कुठलंही ज्ञान नाही. कारण कधीतरीच 6-4 महिन्यातून ग्रामपंचायतीकडे चक्कर मारायचा, कधी मासिक सभांना वेळेवर उपस्थित राहायचं नाही, ग्रामसभांना उपस्थित राहायचं नाही आणि सांगायचं आम्हाला कोणी विश्वासात घेत नाही. समृद्ध पंचायत राज अभियानामधील जी गावं आहे स्पर्धेतील तालुक्यातील असतील त्याच्यामध्ये खंबाळे गाव हे या अभियानातील अग्रेसर गाव आहे आणि खंबाळे गावाला या अभियानाअंतर्गत चांगलं बक्षीस मिळण्याची देखील शक्यता आहे. तिथले कामं चांगले आहेत. परंतु याच्यात जर खंबाळे गावाला बक्षीस मिळालं तर पदाधिकाऱ्यांचा सन्मान होईल किंवा त्या गावाचं नाव लौकिक होईल आणि आपण विरोधक आहे त्याच्यामुळे आपण त्याची आलोचना केली पाहिजे, त्याच्यावर टीका केली पाहिजे. परंतु सदस्य असेल, सरपंच असेल, उपसरपंच असेल, हे गाव सर्वांचं आहे. या गावाचा जर लौकिक झाला, त्याला जर बक्षीस मिळालं तर याच्यामध्ये सगळ्या सदस्यांचा असेल, सरपंच असेल, सर्व ग्रामस्थांचा असेल, सगळ्यांचा सन्मान होणार आहे. परंतु या अभियानामध्ये काहीतरी बदनामी करायची आणि या अभियानातून बक्षीस मिळू द्यायचं नाही, अशा या काहीतरी छोट्या मोठ्या तक्रारी या करत राहायच्या, यासाठी सगळा हा उहापोह केलेला आहे. ग्रामपंचायत सदस्य कैलास मोरे यांनी त्या दिवशी बातमी देताना सांगितलं की ही केंद्र सरकारची जलजीवनची जी योजना आहे त्याचं काम मी करत होतो. मला सरपंच उपसरपंच यांनी अडथळे आणले, मी पाईपलाईनचे पाईप देखील आणले होते, परंतु आजही माझ्या हॉटेलवर ते पाईप पडलेले. माझी प्रशासनाला यामार्फत विनंती आहे की ही जलजीवनची जी योजना आहे केंद्र सरकारची अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे आणि या योजनेचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे योगेंद्र जाधव, हे योगेंद्र जाधव या योजनेचं काम बघतात, हे काम करतात. परंतु कैलास मोरे या सदस्याच्या हॉटेलवर या योजनेचे पाईप ठेवायचं कारण काय, त्याची याच्यात काही संबंध आहे, हे या कॉन्ट्रॅक्टरकडे देखील आम्ही त्याची चौकशी करणार आहोत. संबंधित यंत्रणेला देखील विचारायला लावणार आहोत की याचे जर पाईप आणले असतील तर ते पाईप कुठे आणि एखाद्याच्या खासगी हॉटेलवर ते पाईप काय करताय आणि या कॉन्ट्रॅक्टरने त्याला इथं काही कामात पार्टनर म्हणून घेतलंय काय किंवा काय असेल. वास्तविक पाहता एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने हे जलजीवनचं पाण्याचं टाकीचं जे काम आहे हे मोठं काम आहे, अतिशय जबाबदारीचं काम आहे. ते सुशिक्षित, ज्यांना अनुभव आहे, सुशिक्षित इंजिनियर आहे, सगळ्यांना त्या कॉन्ट्रॅक्टरने काम करावं यासाठी ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलेलं असतं. परंतु जर कॉन्ट्रॅक्टर कैलास मोरे सारख्या सदस्याला एखाद्याला काम सोबत घेऊन करत असेल
तर ते चुकीचं आहे. आणि कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याला ग्रामपंचायतचं कोणतंही काम घेता येत नाही, तो त्या ग्रामपंचायतीचा कॉन्ट्रॅक्टर नसतो. आणि जर तसं होत असेल तर त्याच्यावर कायदेशीर गुन्हा देखील दाखल केला जातो की एखाद्या सदस्याने त्या गावामध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून जर काही काम करण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु त्यांनी स्वतःच सांगितलंय की मी काम करत असताना मला अडथळे आणले, पाईप माझ्या हॉटेलवर पडलेले, याचा नेमका अर्थ काय? आज आम्ही कालपर्यंत असं समजत होतो की योगेंद्र जाधव जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होत आहे, ते स्वतः हे काम करत आहे. परंतु त्या दिवशीची बातमी पाहिल्यानंतर आम्ही शॉक झालो की कैलास मोरे हे काम करतोय की काय. परंतु जर ते काम कैलास मोरेला जर त्यांनी सब टेंडर करून दिलेलं असेल, सबलेट करून दिलेलं असेल, चुकीच्या पद्धतीने दिले असेल, तर योगेंद्र जाधव हे कॉन्ट्रॅक्टर यांची देखील आम्ही संबंधित यंत्रणेकडे तक्रार करणार आहोत आणि त्याची देखील चौकशी करायला लावणार आहोत. ग्रामपंचायत सदस्य कैलास मोरे याला या ग्रामपंचायतीवर उपसरपंच व्हायची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी माझ्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना वेगवेगळे प्रलोभन दिले, आमिष दाखवले की तुम्ही माझ्या बाजूने या, मला एकदा तरी उपसरपंच होऊ द्या. परंतु ग्रामपंचायत सदस्यांनी त्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही, कारण त्यांना माहिती आहे की गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे कामं चालू आहेत. त्यामुळे ह्या प्रतिसाद न दिल्यामुळे आणि त्याला हे पद न मिळाल्यामुळे अतिशय नैराश्यपोटी त्याने हा सगळा खोटा बदनामीचा, भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु माझं एक सांगणं आहे, ज्या गावामध्ये आम्ही गेल्या 3-3.5 वर्षापासून कामकाज करण्याचा प्रयत्न करतोय, अतिशय 20-25 वर्षापासून जी रखडलेली कामं आहे किंवा नवनवीन काही ज्या गोष्टींची वैकुंठता असेल, प्रवेशद्वार असेल, हे लोक वर्गणीतून करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु विकासामध्ये सदस्यांनी सहभागी व्हायला पाहिजे. जशी गावात काम करायची सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांची जबाबदारी आहे, तशी सदस्यांची देखील जबाबदारी आहे. परंतु सदस्याने कधी एखाद्या गावातल्या नागरिकांना घरकुलाचा फॉर्म भरायला मदत केली का? कधी कोणाच्या नळाला पाणी येतं की नाही बघायला तो गेलाय का? किंवा गावासाठी एखादा विकासाचा निधी आणायचा आहे, एखाद्या लोकप्रतिनिधीची भेट घेतली का? एखादं काम त्याने स्वतः पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीसाठी, गावासाठी काही मंजूर करून घेतलंय? तर काही नाही. फक्त आरोप करणं आणि विरोधासाठी विरोध करणं हा यांचा धंदा आहे. परंतु माझं आव्हान आहे की गावामध्ये जेव्हा आपण 10 कामांसाठी पुढे येतो, 10 कामं करण्याचा प्रयत्न करतो, त्यात कुठेतरी 6-7 कामं पूर्ण करण्यामध्ये त्याला आपल्याला यश येत असतं. ग्रामपंचायत म्हणजे काय जादूची कांडी नाहीये की उद्या आपण ठरवलं आणि जादूची कांडी फिरवली, सगळं एकदम सुजलाम सुफलाम झालं. त्याच्यासाठी मेहनत खूप करावी लागते, गावातले गटतट असतात, त्याचा सामना करावा लागतो, अतिशय तांत्रिक बाबींमध्ये देखील वेळ जातो. परंतु यातून कुठे थांबायचं नसतं, सकारात्मक दृष्ट्या राजकारण करायचं असतं आणि गावासाठी, आपल्या समाजासाठी त्या कामांचा, आपल्या कार्यकाळाचा कसा उपयोग होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहणं गरजेचं असतं. आणि या गोष्टींचा सर्व ग्रामस्थांना चांगलं ज्ञान आहे की ग्रामपंचायतीचं काम अतिशय चांगल्या प्रकारे आहे. गावातले नागरिक ग्रामपंचायतीच्या कामकाजावर अतिशय समाधानी आहेत. अशा या खोट्या बातम्यांना, प्रसारित केलेल्या बातम्यांना देखील ग्रामपंचायतीच्या लोकांनी असतील, ग्रामस्थांनी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. कारण या खोट्या बातम्या बाहेरच्या लोकांना त्याबाबत पूर्ण माहिती नसते किंवा बघितल्या जातं, कोणाचा समज होऊ शकतो, गैरसमज होऊ शकतो. परंतु ज्याच्या त्याच्या गावाची काय जी खरी परिस्थिती आहे त्या गावातल्या नागरिकांना चांगल्या प्रकारची माहिती असते. त्यामुळे अशा खोट्या बातम्यांना आमच्या गावातील नागरिक, आम्ही सर्व पदाधिकारी असतील, कुठल्याही प्रकारचा थारा देणार नाही. आणि कोणी चौकशी मागणी केली तर त्याला विरोध देखील करणार नाही. परंतु चौकशीची मागणी करायची असेल तर संबंधित यंत्रणेकडे लेखी स्वरूपात मागणी करा, अर्ज करा, त्याचा पाठपुरावा करा. कुठे भ्रष्टाचार झाला असेल तर त्या गोष्टी समोर करा. फक्त आणि फक्त प्रसिद्धी माध्यमांसमोर स्टंटबाजी करायची आणि एखाद्याचं चांगलं काम करत असलेल्या ग्रामपंचायतला किंवा तिथल्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करायचं, या खोट्या हेतूतून केलेल्या आरोपांना आम्ही बिलकुल थारा देणार नाही.